1967 पासून प्रचाराचा नारळ फोडला जातो। शरद पवार यांना तमाम बारामतीकरांची 6 दशकं साथ दिल्याबद्दल आभार। मारुतीरायाचा आशीर्वाद घ्यायला आलोय। दुष्काळ जाऊन शेतकरी वर्गाचे चांगले दिवस येऊ दे। लोकशाही आहे, पारदर्शकपणे या निवडणुका व्हाव्या ही निवडणूक आयोगाला विनंती आहे। माझं कुठल्याही विधानाला एकच म्हणणं आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। आदरणीय पवारसाहेब जेव्हा 1967 जेव्हा तेव्हापासून पद्धत आहे बारामतीकरांचं हे आदरणीय पवारसाहेबांचं प्रेम आहे। आणि इथे नेहमी काटेच्या वाडीला आमचे आजोबा आजी माझे काका अनंतराव पवार म्हणजे आता बंधू इथलं सगळे जे ते श्रीनिवास पवार आणि ह्या सगळ्यांनी आमच्या कुटुंबाची जवळपास 6 दशकाची ही पद्धत राहिलेली आहे। आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानतो की 6 दशकं जो आशीर्वाद, प्रेम, विश्वास आदरणीय पवारसाहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होते। ताई, हा कनेरीचा मारुतराय कायमच पवारांना पावत राहिलेला आहे, मात्र आता मारुतराय पुढेच एक प्रश्न उभा राहिला आहे की नेमकं कुठल्या पवारांना पावायचं। आपण असं करूया, अशाला मारुतीरायाला ह्या अडचणीत टाकायचं, पण मारुतीरायाकडून फक्त आशीर्वाद घेऊ, तोच करता करा, आपण कोण काय करू। त्याचबरोबर आपण आज सगळे म्हणून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजनीचं धरण, नाझऱ्याचं धरण, खडकवासला सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कमी पाणी तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला काळ्या मातीशी इमान राखणारा आपला बळीराजा त्याला न्याय आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं, कष्ट करणाऱ्याचं, कामगाराचं, जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, जो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे, असंच बळीराजाचं राज्य, पहिल्या टप्प्यात रामाचं राज्य, पहिल्या टप्प्यात लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकार आणि इलेक्शन कमिशन। इंदापूरमध्ये केलेल्या भाषणाचं अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्याची आता निवडणूक आयोगाकडे तो अहवाल देखील प्राप्त होण्याचा चर्चा सुरू झाल्या। विधान करावेत भाषणात, मात्र अशी विधानं करून स्वतःच ते अडचणीत येतात असं दिसतंय का? माझं कुठल्याही विधानावर एकच आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी।